आज सिनियर चॅम्प्स आपल्या समोर येऊन गाणी सादर करतायत. थीम आणि स्वतःच्या आवडीची असं कोणतंही त्यांना जे आवडेल ते पहिलं येऊन गाणं ते सादर करतायत. त्यात आता आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया, आदित्य आपटे. आदित्य, मी प्रत्येक मुलाला हा प्रश्न विचारते, मायनॉरिटीमध्ये असल्यावर कसं वाटतं? 50 मध्ये 12 आहात ना तुम्ही? हो. आणि बाकी 38 मुली आहेत तुमच्या बरोबर. कसं वाटतंय? तू काहीतरी ही मॅन सुपरमॅन असं सांग, काय वाटतंय ते. हो, कारण तू तू सॉलिड, तो ही इज वेअरिंग हिज ॲटिट्यूड. सी, शर्टच्या वरती बनियन घातलंय त्यांनी सुपरमॅन सारखा. हो की नाही? हो मग. त्याला विचारायला होई म्हणता येत नाहीये. बरं, तू गाणं आता कोणतं सादर करतोयस? थीमचं का? थीमचं करतोयस. विश यू ऑल द बेस्ट. आणि हा म्हणाला तसा, मी सुपरमॅन आहे असं समजून गा. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. ओठावरले हासे फेकियले रे फासे, ओठावरले हासे फेकियले रे फासे. खेळाचा होय निकर, खेळाचा होय निकर, हो जीवलग जादूगार, नयन खेळले जुगार. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. आदित्य, किती छान आवाज आहे रे तुझा. थँक्यू. म्हणजे तिकडे बोलत होते आणि तुझं गाणं सुरू झालं मी एक सेकंड म्हटलं, हा 14 वर्षाचा मुलगा गातोय. इतका मॅच्युअर्ड आवाज आहे तुझा आणि खरंच गॉड ब्लेस यू. खूप छान आवाज आहे तुझा. व्हेरी गुड. आपण परीक्षकांना आधी विचारूया, मग मी तुझ्याशी बोलते, बिकॉज आय नीड टू नो अ फ्यू थिंग्स. पण आपण आधी विचारूया परीक्षकांना. सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण आद्य भावगीतकार आणि ज्यांनी भावगीताला खरंच घराघरात पोहोचवलं आणि ज्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या गजाननराव वाटव्यांचं हे अतिशय अप्रतिम गाणं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया सगळे. अतिशय गोड गाणं आहे, मला खूप आवडतं हे गाणं. तू पण आत्ता अतिशय छान गायलास. फक्त लाईट म्युझिकमध्ये किंवा भावगीतामध्ये मुरक्या, हरकती, ताना, लहान बारीक जागा ह्याच्यात थोडा थोडा फरक असतो आणि त्या त्या गाण्याच्या जातीनुसार आपण त्या गाण्यात वापराव्यात. तर मला थोडंसं असं वाटतं की तू आता या गाण्यात ज्या मुरक्या घेतल्या त्या गाण्याच्या त्या भावाला कदाचित अपेक्षित नाही आहेत, ऐकताना असं वाटत होतं. त्यामुळे या दृष्टीनेही आपण थोडासा विचार केला पाहिजे याचा, की आपण जागा घेताना किंवा मुरक्या घेताना कुठे ते छान वाटेल किंवा त्या भावाला त्या हार्म करणार नाहीत अशा दृष्टीने. बाकी तू अतिशय गोड गळा आहे आणि अतिशय सुंदर गायलास. मी आदित्यच्या आईवडिलांना त्यांच्या घरच्यांनाच एक गोष्ट सांगू इच्छिते, हा नक्की प्रेमात पडलाय. किती छान गायलास तू. किती हसला बघ कसा तो. मी मगासपासून जे ओरडते ना, एक्सप्रेशन एक्सप्रेशन एक्सप्रेशन, ते मला, सॉरी रागवू नका कोणीही, पण जे खरं आहे ते मला सांगितलंच पाहिजे. खरंच ह्याच्या गाण्यात मनापासून गायला. हा आम्हाला जास्त ताना आलाप हे अपेक्षित नाही आहेत. गाणं हृदयापासून निघून दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यात कंपोजरनी जे काही मांडून ठेवलं आहे ते नीटपणे सादर करणं आणि त्याचा मूळ जे एक्सप्रेशन आहे त्या गाण्याचं ते पोचवणं, हे तू इतक्या छानपणे केलंस की खरंच मला हे बोलल्याशिवाय राहवलं नाही. व्हेरी गुड. खूप छान गायलास. खूप चांगला बेस आहे तुझ्या व्हॉइसमध्ये. आय डोंट नो, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये एवढा बेस कसा काय बनवू शकतो एखाद्या मुलाचा.
तर ह्याच्या पाठीमागे फक्त तुझी मेहनत आहे. म्हणजे हे दिसतं की तू रियाज केलायस. आणि बाकीच्या इतर सर्व स्पर्धकांना मी असं सांगेन की ज्यावेळेला आम्ही म्हणतो की तुम्ही हरकती जास्त घेऊ नका किंवा ज्या हरकती मुरक्या ह्याच्यानी इम्प्रेस करून मार्क कमवले जाऊ शकतात अशी जी मेंटॅलिटी असते तसं नसतं. जो गळा तयार आहे त्याच्या नुसत्या पहिला 6 लावण्यावरनंच आपल्याला कळतं की ह्याची किती तयारी झालेली आहे मुलाची. आणि तुझं गाणं असं अतिशय म्हणजे एक सिक्सर मी जसं म्हटलं तसं गाणं होतं की हे सगळ्या गोष्टी त्याच्यानं दिसून आल्या. आता तुझे मार्क बघूया, पण त्याआधी मला आणखीन एक गोष्ट कळली आहे तुझ्याबद्दल, की तू कोणत्याही गाण्याचं नोटेशन असं म्हणू शकतोस. मग आत्ता जे गाणं म्हणालास त्याचं नोटेशन ऐकवशील? सारे ग प ध सा सा रे ग रे सा ध ध सा ध प म ग ग रे सा सा रे म ग रे ग ध प म ध प म ग ग रे म ग ग रे सा. अरे वा. गाण्यात काही काही हरकती खूप डिटेल आहेत, त्याच्यामुळे त्या नेमक्या अशा सांगता येत प्रेमात नाही. पडला की त्यांनी नोटेशन पण एक्सप्रेशन सगळं गायलं. काय खरंच नाही. थँक्यू. वैशालीताईंनी ध दिलाय, अवधूत दादांनी नी दिलाय आणि वरती काय नी, सगळ्यांनी नी दिलेला आहे. खुश? हो. पुढच्या स्पर्धकाला बोलूया, टाळ्यांनी स्वागत करूया. सुकृत ताम्हणकर. ये सुकृत, कसा आहेस? मस्त. तू खूप टार्गेटपणा करतोस नाही, हे नाही. आम्हाला कळलेलं आहे आत्ताच, म्हणजे काही वेळापूर्वी. तू काय हा तुझा उंट आणि मारुतीचा जोक तुझा होता का? हो मीच सांगितलेला. तूच सांगितलेला ना. आणि मग किती वेळ रंगवलास हा जोक? 5-10 मिनिटं सांगत बसलो तिला, हा. ती हो हो म्हणत गेली. आणि मग काय फायनली जेव्हा तिला सांगितलंस की हा विनोद होता, तेव्हा काय झालं? धपाटे पडले? प्रथमेशला मारले मला, मी लांब होतो तिच्यापासून. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. कुणी नदीला म्हणती माता, कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज देवता, कुणी मानिती पूज देवता. पाषाणाची घडवून मूर्ती, घडवून मूर्ती, पूजित कुणी राही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. थँक्यू. कसं वाटलं? चांगलं झालं. आणि तू हे जे गाणं म्हणाला सत्ता संथ वाहते कृष्णामाई, तू सांगलीचा ना? हो कृष्णा नदी तिकडचीच. हो आणि तू पोहायला पहिल्यांदा शिकलास कृष्णा नदीमध्ये, हो म्हणजे सॉलिड कनेक्शन आहे कृष्णेशी, नाही का? हो हो. त्या कनेक्शन बद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया. आता आपण परीक्षकांना विचारूया गाण्याबद्दल आणि आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. ह्या गाण्याचे जे मूळ गायक आहेत सुधीर फडके, तर त्यांची जी स्टाईल आहे एक शब्दांना स्ट्रेस करून गाण्याची, व्हॉल्यूम कंट्रोल, तर त्याचा विचार करायला गेला तर तू 80% चांगलं गायलास. अजून
छान ते त्याच्यात पेरता आलं असतं. मी तुला आत्ता जे मार्क देईन ते तुझ्या गाण्याच्या सिलेक्शनला आणि त्याच्यातला जो शांत भाव आम्हाला अपेक्षित होता तो तू दिलास. सुकृत, मला असं वाटतं की हे गाणं गाण्यासाठी तुझी थोडी तयारी कमी पडली. कारण आवाज तुझा छान आहे, फेक छान आहे. बाबूजींची गाणी स्पेशली ऐकताना आपल्याला ती ऐकताना खूप सोपी वाटतात, पण त्यांच्या जागा बारीक बारीक असल्या तरी एवढ्या घोटीव असतात जागा, आणि त्या तशा नाही आल्या तर त्याची गंमत येत नाही किंवा त्या घसरायची खूप शक्यता असते. दुसरी गोष्ट, अंतऱ्यामध्ये पाषाणाची घडवून मूर्ती, तर आपलं मराठीत 2 श आहेत, तर ते थोडं अजून तो ठळक दिसला असता श बाबूजींचा तर आवडलं असतं. अक्षरशः आपण डोळे मिटून हे जर का गाणं ओरिजिनल ऐकलं तर आपण त्या कृष्णामाईच्या तीरावर बसलेलो आहोत असा आपल्याला भास होतो. आणि तो भास जितका जास्त निर्माण करता येईल तितकं ते गाणं सक्सेसफुल गायलं असं मी म्हणेन. आणि तू तो भास अतिशय चांगल्या प्रकारे दिलास आम्हाला. थँक्यू. खूप भास झाला आम्हाला असं की ऐकताना. आता पहिल्या गाण्याचं आपण बघूया तुला मार्क किती मिळालेले आहेत ते. यानंतर आणखीन एक चान्स आहे, त्याच्यात सगळ्यांना मी सांगते नी मिळवायचंय, हो की नाही? कारण आतापर्यंत प्राथमिक फेरीमध्ये इतक्या वेळेला परीक्षकांना प्रश्न पडलेला आहे की काय करायचंय. आता शेवटचा एपिसोड पण होऊन जाऊन दे तसाच. थँक्यू. अवधूतनी ध दिलाय, वैशालीताईंनी प दिलेला आहे. ऑल द बेस्ट. हे आत्ताचं तुझं गाणं हे या एपिसोडमधला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आहे. थँक्यू.